ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारामंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली जीवनाच्या प्रवासात गजबजलेल्या शहरात नेहमीच्या दगदगीतून वेळ कसा निघून जातो हे कळत सुद्धा नाही, पण आपण सगळेच कळत नकळत एका गोष्टीसाठी नक्कीच वेळ काढतो. करेक्ट ओळखलं, प्रेम, लव. बऱ्याच उलाढालीच्या या शहरात घडणार आहेत काही गमतीशीर प्रेम कहाण्या. या पाहूयात त्यांच्या लव लग्न लोचाची गोष्ट. स्वप्नपूर्ती वधूवर सूचक मंडळ. एक्सक्यूज मी सर. सॉरी, तुम्ही काही म्हणालात का? केव्हापासून विचारते, तुमचं नाव सांगाल का? माझं नाव विनय हरिश्चंद्र नागपूरकर. ओके. हाय मिस्टर विनय, मी आकांक्षा. हॅलो. तुम्ही अनमॅरिड आहात ना? आय मीन याआधी तुमचं लग्न वगैरे? नाही नाही, पहिल्यांदाच. अजून मी. ओके ओके ओके. बरं, तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटोग्राफ्स वगैरे आणले आहेत ना? हो हो, आणलंय ना. ओके. आणि हा माझा फोटो आहे. हां, थोडा जुना आहे. इट्स ओके. ओ, तर तुम्ही MR आहात? हो. ओके. सो मिस्टर विनय, मी हा फॉर्म तुम्हाला देते. यात तुम्ही तुमचं नाव, कास्ट, रिलिजन सगळं भरा. शिवाय तुमचे जे काही एक्सपेक्टेशन्स असतील ते लिहा. तुम्हाला कशी मुलगी हवी आहे, इंटरकास्ट असेल तर चालणार आहे की नाही वगैरे वगैरे. नाही नाही हो, ॲक्च्युली तशा फार काही अपेक्षा नाही आहेत माझ्या. एक साधी सरळ मुलगी हवी आहे. काय आई बाबा गावी आहेत,
त्यांना आणि मला सांभाळून घेईल अशी मुलगी हवी. आणि जातीचं म्हणाल तर फार तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स नाही आणले? मेडिकल रिपोर्ट्स? मेडिकल रिपोर्ट? हो, मेडिकल रिपोर्ट्स. देवदत्त सर, तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आम्ही वाढत आणि तुमच्या सगळ्या आयडियाज क्रॅक पण केलेत. नाही वाघमारे, काय ह्या सगळ्या नेहमीच्याच टिपिकल झाल्यात. अहो, मला नवीन काहीतरी करायचंय. हॅलो, हा सर, तुम्ही कुठे आहात? बस बस पोचतोय 15 मिनिटात. म्हणजे युथ साठी काहीतरी अट्रॅक्टिव्ह करायचंय. येस, एक्झॅक्टली. हो ना? मग मला 70-90च्या आयडियाज का देताय? नाही, तुम्ही सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. हा, हे बघा, तुम्हाला जर हे जमणार नसेल ना तर मला सांगा. कुठे? दिलीप, फाईल घे आणि काव्याला सांग मी अर्जंटली बोलवले. देवधर सर, ट्रेंड वॉच मार्केटमध्ये धमाल करणार यात शंकाच नाही. सर, आपलं प्रॉडक्ट किती चांगलं आहे, त्याच्यामध्ये क्वालिटीज कोणत्या कोणत्या आहेत, ते वॉटरप्रूफ आहे का नाही, हे प्रत्येकच कंपनी तुम्हाला सांगत असते. काव्या मॅडम, तुम्हाला सुमित सरांनी अर्जंट बोलवले. गंमत तिथे आहे जिथे तुमचं प्रॉडक्ट लोकांच्या डोळ्यात भरण्यापेक्षा त्यांच्या मनात उतरेल. म्हणजे सॉरी, आय एम लेट. काय आहे काव्या? किती उशीर? सगळी कामं आटपून येईपर्यंत वेळ कसा निघून गेला हे कळलंच नसेल ना तुला? डोंट वरी, आता तुझा प्रत्येक क्षण माझा असेल. मी प्रत्येक क्षणी तुझ्या बरोबर असेल. आता तू विचारशील ते कसं? ट्रेंड वॉचेस. आता क्षण तुझे माझे नाही, आपले असतील. ब्रिलियंट, सुपर, वाव, व्हॉट अ लाईन. क्षण हे तुझे माझे नाहीत तर आपले आहेत. ये आयडिया डन. डन. So guys, ready? 5, 6, 7, 8, go, and 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, and 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. काय करताय यार? असं बसवलं होतं? अरे मी सेम करून घेतलंय राघव, पण तुझ्या समोर चुकतायत ते. क्या कर रहे हो गाइस? फिर से देखो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी दूत वैष्णव गायक दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातन. आज आपल्या MR साहेबांनी किस्सा केलाय
कळलं का तुला? कळलं नाही, पण काहीतरी विषय झालाय. आज पूजा जरा जास्तच वेळ चालली. आज आपले MR साहेब विवाह संस्थेत जाऊन नाव नोंदवून आलेत. काय सांगतोस? काय रे? अरे विन्या, यार आपलं वय काय लग्न करायचं? अजून आपण लहान आहोत, मजा मस्ती करायचे दिवस आहेत आपले. काय रे? हे तुला काय झालं हसायला? काय नाही रे, त्या विवाह संस्थेच्या लोकांनी याला काही मेडिकल टेस्ट करायला सांगितले. बरोबरच आहे ना, मग तुम्ही हेल्दी आहात का नाही ते कळायला नको का? ते तुला पटतंय रे, पण याला नको पटायला. एक मिनिट, पण मी तसं काही केलेलंच नाहीये, मग मी मेडिकल टेस्ट कशाला करू? हे बघ, हल्ली लग्न करण्या अगोदर अशा काही टेस्ट करावे लागतात, स्पेशली HI. अरे हो, याला कसं माहित असणार नाही का? मला का माहिती नसेल? नाही म्हणजे तुला व्हायचं होतं डॉक्टर, पण परिस्थितीमुळे व्हावं लागलं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. नाही, एक मिनिट, त्याचा इथे काहीही संबंध नाहीये आणि मुळात मी तसल्या काहीही गोष्टी केलेल्याच नाहीयेत, मग मी मेडिकल टेस्ट कशाला करूया? ओके, पण लग्न ठरल्यानंतर तुला टेस्ट कराव्याच लागणार आहेत. ऑब्व्हियसली. नाही, त्या टेस्ट ना ह्याला कराव्या लागतील, कारण तो त्याचा स्वभाव आहे. आजीस डाल पे कलूस डाल पे. हा, हे बघ, हे जमायला सुद्धा ना गट्स लागतात. ती एक कला आहे. काय बोलतो? हो का? तुझ्या या कलेचे कितीसे आविष्कार दुनियेत फिरतायत कळेल का आम्हाला? आता बोल ना, आता बोल. तू इतना कमी ना समजताय मुझे? नाही, आणि इमानाच्या गोष्टी हा करतोय. एक मिनिट. अरे याला काय माहिती असणार आहे? त्याचं काय ना मित्रांनो, प्रेम ही द्यायची गोष्ट आहे, साठवायची नाही. तेव्हा प्रेम वाटलं पाहिजे. आज साचून राहिलं ना तर ऍसिडिटी होते. तू माझं सोड, तुला याच्या मूर्खपणाबद्दल काहीच बोलायचं नाहीये. अरे कसला मूर्खपणा केलाय मी? बाबा किती मागे लागलेत माहितीये ना? माझ्यामुळे ते स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. सांग ना याला. अरे पण एक मिनिट, तुला खरंच असं वाटतंय का की लग्न करायला हवंय? एक्झॅक्टली. हाच अंशोर आहे यार, हे पॉइंटच नाही बोलण्यात. आई बाबांसाठी करावंच लागणार यार. तुम्हाला माहिती आहे ना कसे आहेत ते? अहो काय ले लहान पोरगत करू राहिले? हा, त्याचा राग काय ले अन्नावर काढू राहिले? हा, तुझ्यामुळे बिघडले पोट्ट. मामुळं काय केलं मी? काय केलं? बाप्पाचं ऐकतं का ते पोट्ट? 2 वर्ष त्याच्या मागे लागलो, लगीन कर करते का? अशा पोरींच्या रांगा लावीन, पण त्याईले ना गावातली पोरगी पाहिजे ना नात्यातली. बरं, ते कुठली संस्था असते तिथे रजिस्टर नाव कर म्हणलं तर ते पण नाही त्याईले जमत. बरं करेल तो जेव्हा. तू उगा माझी मनधरणी करू नको. आधी त्याईले फोन लाव, नाही तर बाप उपाशी जीव सोडते म्हणाव. काय ले तोंडाला येईल ते बोलू राहिले? त्याईले फोन लाव, नाही तर बापाचं 13वं घालायला ये म्हणाव. अहो गप बसा, लहान पोरागत करू नका. मी लहान पोरागत करतोय? एवढा मोठा घोडा झाला, शिकला, वय झालं त्याचं लगीन नको करून द्यायला? फोन लाव. हा लावते. नंबर नीट लाव. हा. विनय, तू टेन्शन घेऊ नको यार. हे बघ, बाबा राघव का तुझे फुल सपोर्ट हो जाएगा. सत्य आहे. हम जरा आईचा फोन. हा आई बोल. हा काय बोल, ते जेवायला तयार नाही. आता काय झालं? जीव सोडतो म्हणते. काहीतरीच काय बोलून राहिली? काहीतरीच काय? सकाळपासून त्यांना सांगते जेवून घ्या, पण जेवायला तयार नाहीत, उपाशी बसलेत. ते म्हणताय ती कुठली संस्था की काय ना, वधूवर सूचक मंडळ. हा, तिथं नाव नोंदवल्याशिवाय जेवणार नाही म्हणतात. नाही जेवणार. ऐकलं? तू त्यांना फोन दे. हा देते. बोला. काय पहिले बापाला दम देऊन राहिली पोट्टे,
अहो तसं नाही, तुम्ही असं का वागून राहिले? तुम्ही म्हणताय म्हणून मी त्या संस्थेत नाव नोंदवून आलोय. भले शाब्बास. आता तरी जेवाल ना? जेवतो म्हणजे? अरे जेवणारच. तू पोरगी पसंत कर, अख्ख्या गावाला जेवण घालतो का नाही बघ. अहो आधी जमू तरी द्या. अरे जमतंय जमतंय, ते लोक लगेच पोरगी हुडकून काढतेत. बरं ठेव आता. हा ठेव ठेव. आता घरात सून येते का नाही बघ. हा तेव्हापासून नवरा उपाशी आहे त्याचा आहे तुला काय? मले काय करू? प्रवाशांच्या सेवेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. अहो बोला. गरमागरम शिरा केलाय. सावित्री, किती वेळा सांगितलं हे असं गोडधोड करत जाऊ नकोस का? आता या वयात नाही. माहितीये, पण डायबिटीस नाहीये ना, मग कशाला घाबरताय? अरे नाहीये म्हणून हादडायचं काय? कमी गोड आहे, काहीही होणार नाही. खा तुम्ही बिंदास. निलिमा तू पण खाऊन घे ग. हो हो, काम आटपलं का घेते. हा, शेजारच्या घरात पण जायचंय. काल ते सगळे कुठे बाहेर गेले होते ना, राहूनच गेलं बघा. नोकरी करणारी मुलंही, त्यांच्या वेळेचं काय सांगणार आपण. आज सुट्टी आहे का त्यांना? बरीच माहिती आहे तुला त्यांच्याबद्दल. तर नसायला काय झाली, आपल्या मुलांसारखीच आहेत ती. काही एक गरज नाहीये त्यांच्याशी एवढी जवळीक साधण्याची. आपले भाडे करू आहेत ते, अंतर राखून राहा. थोडा शिरा देऊन येऊ का हो त्यांना? अरे मी अंतर राखायला सांगतो आणि ही बाई शिरा द्यायला चालली काय? पण काका, अहो लई चांगली पोर आहेत ती. काही एक कौतुक नकोय मला त्यांचं. चैन कशी पडते या ना आई बापाशिवाय. स्वतःच्या मर्जीने राहतायत का हो? आता शहरात नोकरी करतायत म्हटल्यावर मग त्यांना राहावंच. तू त्यांची तरफदारी करू नको सांगून ठेवतोय. त्या रूमचं लाईट बिल आलं ते भरायला सांग आधी. सांगते. तुम्ही शिरा खा, कमी गोड. तुझो बापूस शोध घे त्याचो, शोध घे त्याचो. गुप्तदान गुप्तदान शोधल्यान त्याला. मेलो तो गुप्तदानाचं तूच. यार तू मॅनेज कर ना. आय हॅव टू गो. हे विनय, तूच वारसदार. आजपासून वधू संशोधन सुरू आहे नाही? कायांचो. होय महाराज, पण त्यांच्याच फोनची वाट बघतोय महाराज. चिल मार हो जाएगा. चल बाबा. दगड दगड पकड पकड रगड रगड उजाड माळ. ऐक ना, त्या निलिमा वहिनींना आज संध्याकाळचं पण जेवण बनवायला सांगू का? का आज पण बाहेर जायचंय? नाही नको, रोज रोज बाहेरचं नको, दोन्ही वेळचं बनवायला सांग. बर मी बाहेर जातोय. ते दूध खराब झाले, जॉगिंगला चाललोय, येताना घेऊन येतो. अरे पण आज दूध घ्यायची टर्न राघवची होती ना, त्यांनी घेतलं नाही का? घेतलं ना, पण फ्रीज मध्ये ठेवायच्या ऐवजी फ्रीजच्या वर ठेवले. खराब झाले त्यामुळे ते. चल बाय बाय. सुमित. अरे काकू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तुमच्याचकडे येत होते. अरे काही काम होतं? ये ना, तू आत ये. ये 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 रे. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. ये बैस. सुमित भाऊ, आज जेवण बनवू ना? हो, आज सुट्टी आहे ना, दोन्ही वेळचं बनवून ठेवलं तरी चालेल. बरं. ऐक ना, मी शिरा केलाय, घेतोस थोडासा? अहो नाही, कशाला. ए लाजतोस काय घे. अरे छान. बरं झालंय शिरा, कमी गोडच. नाही नको. हे बघ, बिल आलंय तुमचं. अरे हा, हे मी नंतर भरतो ऑनलाईन. तुमचंही भरायचं असेल ना काकू? हो ना. माझ्याकडे देऊन ठेवा ना, दोन्ही एकत्रच भरतो. अरे छान झालं ना, माझी फेरी वाचली. अजिबात नाही. हे बिल भरण्याच्या निमित्ताने वॉक होतो रे यांचा. आपलं बिल तुम्हीच भरायचंय. हा, आणि हे बघा, अनायसे जाता जात ना, तर या मुलांचं बिल पण भरून टाका. सुमित, तू पैसे देऊन ठेव यांच्याकडे. नाही नको नको, मी भरतो माझं.
बरं ऐक ना, चहा तरी घेशील का? अहो चहा घेतोस का काय? आण त्याला आणि मलाही आण. चहा प्यायची एकही संधी तुम्ही सोडणार नाही, माहितीये. आणते. अगं ही मुलं कामाच्या निमित्तानं स्वतःला एवढं गुंतवून घेतात, आईबाबांची आठवणही होत नाही त्यांना. आमच्या श्रीकांतला मी किती वेळा सांगितलं रे, ते आठवड्यातून एकदा तरी बोलत जा बाबा ते व्हिडिओ चॅट का काहीतरी. हे सुमित, तू बोलतोस ना रे आईबाबांशी रोज? काव्या या वेळेला. हॅलो, बोल काव्या. हाय, कुठेस? मी रनिंगला आलोय. तू कुठेस? मी ते करायला चालले ज्यात तुला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. म्हणजे तुला तो मुलगा आठवतो का? तो lovelagna.com वाला, त्याला भेटायला चाललीस? हो, मज्जा. बघू तरी तो कसा आहे. काव्या तू वेडी आहेस खरंच. अगं कशाला तरी शाळा घेतेस? हे शाळा नाही रे, आज सुट्टी आपल्याला. तर म्हणाले तेवढीच एंटरटेनमेंट. काय काव्या? काय काव्या काय? भेटतोयस का तू मला? ते लाताच्या आत्ता कल्टी देते. काव्या काव्या. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तू कर तुझं वॉक एन्जॉय, आपण नंतर बोलूयात. ओके चल बाय, भेटूयात नंतर. बाय. हा. ऑर्डर. हां सांगतो, 2 मिनिटं. ऐक ना ग, काय झालं काय? कारण तर सांग. मीच सांगायला पाहिजे का सगळं? तू नाही सांगू शकत. काय सांगायचं? काल रात्री कुठे होतास? घरी. अच्छा, घरी. मग काल मी तुला इतके फोन केले, तू माझा फोन का नाही घेतलास? अरे तो फोन हँग झालेला ना माझा, म्हणून. अच्छा, हँग झाला. अख्खी रात्र हँग झाला होता. तू काल कोणाबरोबर होतास ना, सगळं कळलंय मला. आणि तुझे जे काही अफेअर चालले आहेत ना, ते माहितीये मला. तू मला फसवतोय. उगाच इशू करू. मी करते इशू? माझ्या मैत्रिणी तरी मला सांगत होते, पण मी त्यांचं एक नाही ऐकलं. माझ्याशी लग्न करशील असं सांगून माझा फायदा घेतलास तू. माझ्यासोबत तू काय केलं? ऑर्डर. सांगतो म्हटलो ना तुला, सांगतो. ये 2 मिनिट. ए ड्रामा नको. हा ड्रामा? मी ड्रामा करते? तुला असं नाही कळणार. थांब आता पोलिसांकडे जाते. ए पोलीस. मी ना डान्सर आहे, तुझ्यासारख्या ना 10 मुली